संगीताच्या तालावर लयबद्धरित्या परफॉर्म करणाऱ्या या मुंबईच्या जिम्नॅस्टिक खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। प्रीमियर रिदमिक जिम्नॅस्टिक क्लबच्या या लहानग्या इतर देशातील स्पर्धकांशी मुकाबला करण्यासाठी दादर आणि धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कसून सराव करतायत। रिबिन, बॉल, क्लब्स हब आणि रोप हे रिदमिक जिम्नॅस्टिकचे प्रकार या मुली हाँगकाँग इथे सादर करणार आहेत। मला रिदमिक जिम्नॅस्टिक आवडतं कारण की आपण त्याच्यात डान्स करू शकतो, खेळू शकतो, आपण फिट पण राहू शकतो आणि मला रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये डान्स स्पेशली असतो म्हणून मला आवडतं आणि मला ऑलिम्पिकसुद्धा खेळायचं आहे। इकडे आम्ही पहिले जाऊन पहिल्या दिवशी आमची कॉम्पिटिशन असणार आहे, त्याच्यानंतर ती एक फ्रेंडली कॉम्पिटिशन आहे आणि पहिल्यांदा मी जाते आहे म्हणून खूप एक्साइटेड आहे। हाँगकाँग इथे 15 ते 19 डिसेंबर दरम्यान या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून 400हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। 8 आणि 10 वर्षांखालील मुलींसाठी असणाऱ्या या स्पर्धेत लहान खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे। जिम्नॅस्टिक्स हा असा खेळ आहे जो अगदी लहानपणापासून म्हणजे साधारण 3.5-4 वर्षांपासून बाहेर त्याची सुरुवात होते आणि आता आम्ही ती पद्धत इकडे अडॉप्ट करायला सुरुवात केली आहे। आमच्याकडे सुद्धा 4 वर्षापासूनच्या मुली येऊन प्रॅक्टिस करतात। सो आता ह्या ज्या मुली क्वीन्स कपसाठी हाँगकाँगला जाणार आहेत त्या 6 वर्षापासूनच्या पुढच्या मुली आहेत, त्यामुळे त्यांना जी संधी इतक्या लवकर मिळते वयाच्या 6व्या वर्षी ही त्यांच्यासाठी त्यांच्या पुढच्या करिअर पाथसाठी खूप चांगली गोष्ट आहे। प्रीमियर रिदमिक जिम्नॅस्टिक अकादमी या क्लबच्या खेळाडूंची कामगिरी पाहून स्पर्धा आयोजकांनी या लहानग्यांना त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी आमंत्रित केलंय। आता या लहान जिम्नॅस्ट आपला जलवा दाखवून साऱ्यांना चकित करतील अशी आशा बाळगूयात। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।